नाशिक महापालिकेतही स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे। नाशकात भाजपची ताकद असल्यानं स्वबळावरच निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत अशी भूमिका आणि भावना भाजप पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आणि त्यामुळे भाजप नाशकात शिंदेंना दूर ठेवण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय। भाजपकडे एका जागेसाठी 9 ते 10 जण इच्छुक आहेत आणि त्यामुळे जागा वाटपात मित्रपक्षांना जागा सुटल्यात बंडखोरी होण्याची भीती भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये आहे। तर तिकडे भाजपच्या स्वतंत्र लढण्याच्या इशाऱ्यानंतर शिवसेना देखील आक्रमक झाली आहे। कालपर्यंत 1077 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आणि काल सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि इच्छुकांनी अशी अपेक्षा व्यक्त केली की आपण 2017 साली स्वबळावर लढलेलो आहे। 66 जागा आलेल्या आहे। 42 जागांवर आपण दुसऱ्या क्रमांकावर होतो आणि 13 नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे। ही एकंदर परिस्थिती पाहता आपण स्वबळावरच लढलं पाहिजे असा काल कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर आग्रह होता आणि त्यामुळे आम्ही प्रदेश कोर कमिटीकडे तसा प्रस्ताव दिलेला आहे की आम्हाला स्वबळावर लढायची परवानगी मिळावी। देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी घोषणा केली आहे की हे जे इलेक्शन आहे हे महायुतीच्या माध्यमातून होईल आणि नैसर्गिक महायुती आहे असंही त्यांनी सांगितलं आहे। मला असं वाटतं की जेव्हा दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते काही गोष्टी सांगतायत तेव्हा आपण असं कुठलंही वक्तव्य करणं योग्य होणार नाही। शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे। शिवसेनेमध्ये आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचा आदेश हाच सर्वार्थानं महत्त्वाचा आहे। राहिला विषय 122चा, तर 122 लढवण्यासाठी आम्ही तयार आहोत। आमच्याकडे आपण बघितलं असेल काल पश्चिम मतदारसंघाच्या मुलाखती झाला, 117 जणांनी 11 प्रभागामध्ये मुलाखती दिल्यात। नाशिक महानगरपालिकेत भाजपनं महायुतीला नकार दिलाय। 122 जागांवर स्वतंत्र निवडणूक लढण्याचा स्थानिक नेत्यांचा निर्धार आहे। भाजपकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी आहे। 122 जागांसाठी 1100 उमेदवार इच्छुक आहेत। नाशिक शहराध्यक्ष सुनील केदारांकडून पक्षश्रेष्ठींकडे अहवाल सादर करण्यात आलाय। शिंदे साहेबांचे आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश आहेत, महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकींना सामोरं जायचं आहे। मला वाटतं की या संदर्भामध्ये माननीय गिरीशजी महाजन साहेब कदाचित एवढ्या 1-2 दिवसामध्ये इकडं नाशिकला येतील। त्यांच्याशी आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी भेटून संवाद साधणार आहोत आणि युती झाली पाहिजे अशा प्रकारच्या जे काही आम्हाला आदेश आहेत त्या भावना आम्ही त्यांच्यासमोर ठेवणार आहोत।